श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मला तर खूप भूक लागली होती. मी आज मस्तपैकी भेंडीची भाजी, पोळी आणि मस्तपैकी ना खुरसणीची चटणी केलेली होती. आणि बघा, मला खूप आवडते खुरसणीची चटणी. आणि हे मी घरचं माझं लोणचं आहे लिंबूचं, आणि खूप छान झालं होतं. आणि इतकं मस्त झालं होतं. आमचा दादू तऱ्हेने म्हणजे शंभू मस्तपैकी नुसतंच खातो. आणि हे बघा, मी ताट बनवतो तिथं ह्याच्या अशा खोड्या चाललेल्या होत्या. नेहमी असं काही त्याला वस्तू उघडी दिसली की असे काही उद्योग चाललेले असतात. ह्याच्यात लाटणं घालतो, स्वतःचा बसतो, ऐकतच नाही, इतका आगाव झाला आहे. आणि मग काय दुपारी दीदीला घेऊन आली स्कूलवरनं. तिची तब्येत थोडीशी डाऊनच होती. तिला आला तर कंटाळा भाजीपोळी खायचा. मग मम्मी म्हणे मॅगी करून दे. नको म्हणते तर ऐकत पण नाही. मग काय आता म्हणे मी जेवणार नाही. मग आता बनवून द्यावी लागली मॅगी. मग तिला मॅगी बनवत होते आणि याची बडबड चालूच होती, मला पण मॅगी खायची म्हणे मम्मा. आणि डबा बघा तसंच घेऊन आली ती. मला म्हणते मम्मा मला बरं नव्हतं आणि मला जेवणच गेलं नाही. मग काय तिला अशी साधी अशी मॅगी बनवून दिली. तिला मॅगी बनवून मग काय नंतर मला कामं तर होतंच, काम काही संपतच नाही. मग त्यांचे इस्त्रीचे कपडे आणलेले होते त्यांनी, आणि मग ते म्हटलं नीट ठेवून द्यावं. मग काय एक कपडे आणि सगळे अस्वस्थ करून ठेवता, व्यवस्थित कपडे पण काढत नाही. मग काय ते कपडे वगैरे व्यवस्थित नीट, पॅन्टी वगैरे नीट ठेवून घेतले आणि शर्ट पण व्यवस्थित सेट करून ठेवले. आणि बघा याचं मध्ये मध्ये करायचं काम चाललं होतं. मग मला चावी दे, मी उघडते. बघा असं रोज चावी घेतो आणि कुठं पण फेकून देतो आणि सापडत पण नाही. तुमचाही मुलगा असंच खोड्या करतो का? आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा.